नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहे या सर्व व्हॅल्यू आपण कशा फाइंड आउट करू शकतो. सर्वात अगोदर आपल्याला 3, 4, 5 हा रूल माहिती असणं गरजेचं आहे. आता 3, 4, 5 म्हणजे काय? 3, 4, 5 हा एक पायथागोरियन ट्रिपलेट आहे. म्हणजेच की 5 चा स्क्वेअर 25 आणि 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर म्हणजेच 9 प्लस 16 म्हणजेच की 25. आता पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजेच काय? तर पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे दोन साइडच्या स्क्वेअरचे सम उरलेल्या तिसऱ्या साइडच्या स्क्वेअरच्या सम एवढी असते. त्याला आपण पायथागोरियन ट्रिपलेट म्हणतो. ठीक आहे? तर यावरून आपण या सर्वांची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर सर्वात अगोदर sin 37 डिग्री. तर हे लक्षात ठेवायचं 37 डिग्रीच्या अपोजिट साइड हमेशा 3 घ्यायची. म्हणजे छोटा नंबर घ्यायचा. छोटा नंबर यातून कोणता यामधून कुठला आहे 3 तर 3 घेतला. त्यानंतर हायपोटेनियस जे असते ते हायेस्ट साइड असते म्हणजेच की 5. उरला कुठला नंबर फक्त 4. मग 4 इथे लिहून घेऊया. 53 च्या अपोजिट साइड हमेशा 4 घ्यायची. ठीक आहे. 4 घेऊन घेतला. हायपोटेनियस जे असते ते हमेशा लॉंगेस्ट साइड असते म्हणजेच 5 आणि उरली कुठली साइड 3 तर 3 घेऊन घेऊ. ठीक आहे. आता यावर आपण व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर त्या अगोदर आपल्याला यांचे फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. आता साइनचा फॉर्म्युला काय आहे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. 37 डिग्रीची अपोजिट साइड कुठली? 3 हायपोटेनियस 5. कॉसची व्हॅल्यू ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड 4 हायपोटेनियस 5 आणि टॅनची व्हॅल्यू अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड म्हणजेच की 3/4. ठीक आहे. त्यानंतर साइनची व्हॅल्यू. साइनची पण तेच अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. याची अपोजिट साइड कुठली? 4 हायपोटेनियस 5 कॉस ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनियस. ऍडजसंट साइड कुठली? 3 तर 3 आणि हायपोटेनियस 5 tan मध्ये अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड कुठली आहे? याची अपोजिट साइड 4 आणि ऍडजसंट साइड 3. तर अशा प्रकारे आपण या सर्वांची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. धन्यवाद.